नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज बघा आपले स्वामी किती सुंदर आणि गोंडस आणि किती छान दिसत आहे. स्वामींची मस्त देवपूजा झाली आहे. देवपूजा केली का घरात मस्त प्रसन्नतेचं वातावरण तयार होतं आणि आपला दिवस पण फ्रेश जातो. त्यामुळे सगळ्या दिवसाची सुरुवात म्हणजे आपली रोजची देवपूजा. देवपूजेने काय होतं, आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी बाहेर जाते. अशी सुंदरशी अशी छानशी आपण जर रोजच देवपूजा केली तर किती छान प्रसन्न वाटतं. आणि रांगोळी, छोटीशी रांगोळी काढायची. आपल्याला जसा वेळ भेटेल तसा रांगोळी पण काढायची. रांगोळीनी पण वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही. आणि हे जे आहे ना, तर स्वामीचा चरित्र सारामृत याचे माझे वाचन चालू असतं. तर त्यानंतर देवपूजा, घरातली कामं सगळं आवरून आणि मी आली आता दुकानामध्ये. तर दुकानात आल्यानंतर नवरीचे ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली होती रात्री. तर रात्रीच्या ब्लाऊजची म्हणजे ना डिझाईन बनवायला घेतलं होतं. तर या ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन अशी बनवलेली मी. कॅनव्हास टाकून घेतला. कॅनव्हास टाकून कपड्याने टिप मारून आणि आतमध्ये पलटवून घेतला आणि त्यानंतर असे छोटे छोटे हुक्स बनवून नॉडचे छोटे छोटे तुकडे करून आणि हुक्स बनवले आणि त्यानंतर त्यामध्ये नॉड वळून अशी छोटीशी मस्त फुलं बनवले. अशी पण डिझाईन सिंपलसी साधीशी मस्त छान वाटते. तर त्याची हे हळदीचं ब्लाऊज आहे नवरीचं. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही नवरीचे ब्लाऊज शिवले की आम्हाला दाखवा. तर मी तुम्हाला आज जे ब्लाऊज शिवते ना ते सगळे दाखवते मी तुम्हाला. तर हे जे बॅक साईड हा गळा पण तयार करून घेतला आहे आता आणि याला बॅक साईड डिझाईन पण बनवायची आहे. पण काय होतं, मध्येच एक कस्टमर आलं आणि हा आहे ना व्हिडिओ शिवजयंतीच्या दिवसाची क्लिप ही मध्ये ॲड केलेली. मी एक छोटीशी मुलगी आली होती आणि संध्याकाळची वेळ होती. मी डिझाईनर ब्लाऊज शिवत होते. नाही बोलले, मी फिटिंगला मध्ये काहीच घेणार नाही. आणि सगळीकडचे दुकानं बंद झालेले होते, फक्त माझंच एक दुकान उघडं होतं. मग ते दादा खूप म्हणजे रिक्वेस्ट करत होते की ताई द्या ना, टिप मारून फिटिंग करून घ्या, 2च टिपा मारून द्या. मग मध्ये हा जो टॉप होता ना तिला शिवजयंतीसाठी पाहिजे होता. मग म्हटलं आता चला 2-3 टिपा मारून देऊ. मग हा मध्येच फिटिंगला आला आहे. तर मुलांना सुद्धा आपल्या घरातले लहान मुलांना जर अशी लहानपणापासूनच जर अशी सवय जर राहिली ना, आपले कोणतेही कार्यक्रम, सण, उत्सव कसे साजरे करायचे, तर मुलांना या गोष्टींचा पण खूप आनंद वाटतो आणि त्यांना पण कळतं कोणत्या वेळेस काय करायचं. आता ही मुलगी इतकी म्हणजे मी ज्या वेळेस नाही बोलली ना तर ड्रेस फिटिंग नाही करून देणार, ती इतकी नाराज झाली. मला म्हणजे तिचा चेहरा बघितल्यावर मलाच खूप वाईट वाटलं की नको बाबा, आपल्या महाराजांची उद्या महाराजांचं तिनं वेशभूषा करायची तिला, तर तिला तो कुर्ता फिटिंग करून पाहिजे. तर मग म्हटलं चल म्हटलं देते. मग तिला इतका आनंद झाला ना, तर खरंच लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि हसू बघितलं की खूप माझं म्हणजे मी दिवसभर खूप थकलेली होती, इच्छाच होत नव्हती मला असं म्हणजे डिझाईन ब्लाऊज शिवून आहे ना माझ्या डोळ्यांना डोकं इतकं दुखत होतं ना. पण ज्यावेळेस तिला तो कुर्ती फिटिंग करून दिली आणि घातली ना, तर तिला खूप आनंद झाला. ती कुर्ती घातल्यानंतर छोटीशी होती, तर तिला मस्त एकदम छान मस्त फिटिंग बसली. ती म्हणले थँक्यू. मला नंतर बोलली निघायची, थँक्यू मावशी. म्हटलं चालेल ठीक आहे, चल म्हटलं मग मी तुझा एक व्हिडिओ काढते म्हटलं. तर असे घाई गडबडीत असे पण मध्ये मस्त चिटुकले पिटुकले येतात आपल्याकडे आणि मस्त वाटतं. आणि आता झाले ते पण गेले आता. आणि आता हे डिझाईनचं ब्लाऊज शिवून घेते. तर ह्या बॅक साईडला डिझाईनला मी येल्लो जी साडी होती ना, तर तिच्यातला कपडा काढून छोटे छोटे प्लेट बनवून घेतल्या आणि त्याचं पूर्ण गळ्याला राऊंड शेप दिला आहे. आणि त्यानंतर दोघं पण साईडला लेस टाकलेली आहे. कॉपरमध्ये लेस टाकलेली, कारण ह्या साडीचे जे काठ होते ना तर ते कॉपरमध्ये होते. गोल्डन कसं असतं, साडीला ब्लाऊजला जी लेस मॅचिंग होईल, जी डिझाईन सूट होईल ना तीच टाकायला लागते. तर त्याच्यामुळं बघ मी ती कॉपरचीच लेस टाकली आहे. आणि हे जे ब्लाऊज जोडतात नाही ना, बऱ्याचशा ताईंचा खूप प्रश्न होता की ताई कमरघेर जास्त होतो किंवा शोल्डरचा भाग उतरतो. तर मी आज तुम्हाला त्याची सविस्तर माहिती सांगते. तर कशामुळे आपले शोल्डर उतरतं आणि फिटिंग करताना कशामुळे आपलं कमरघेराचा भाग मोठा होतो, तर त्याची मी तुम्हाला थोडीशी थोडीशी माहिती सांगते मी कशामुळे आपल्याकडून काय चूक होते ती. डिझायनर ब्लाऊज शिवायचे म्हटले की खूप वेळ निघून जातो
आणि हे डिझाईन बनवता बनवता त्या वेळामध्ये आपल्या वेळी 1-2 ब्लाऊज सहज असे अस्तरचे शिवून होतात. पण मग कधी कधी कसं होतं, प्रत्येक वेळेस नाही सांगता येत की नका डिझाईन नका करू म्हणून. काही कस्टमरला सांगते मी की नको, मला वेळ नाही आहे किंवा नका शिवू डिझाईनचं, वेळ खूप जातो. तर मग ते ऐकतात. पण मग प्रत्येक कस्टमरला नाही सांगता येत. प्रत्येकाच्या मनासारखं थोडंफार तरी ब्लाऊज शिवून द्यावं लागतं. तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई, हा जो भाग आहे ना कमरघेरच्या फिटिंग करायच्या वेळेस, तर हा भाग जास्त होतो. तर आपण काय करतो, मग हा पार्ट असा ठेवतो, इथं असा ठेवतो. आणि बघा बघा हा मग कुठे गेलाय, हा समोरासमोर नाही ठेवायचा. हा जो याचा सेंटर आहे ना, पाठीच्या भागाचा सेंटर, तर हा इथं ठेवायचा असा. आणि त्यानंतर मग हा जेवढा उरेल तेवढा त्या पाठीच्या भागाच्या स्ट्रिक अशी टीप मारायची. आणि इथं पण शोल्डर पण दाबताना आहे ना, इथं हा सेंटर ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर शोल्डर दाबायचं. शोल्डर दाबताना 2 टिपं टाकायची, एक सरळ भागात टाकायची आणि एक तिरपी टाकायची अशी इथं, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. आणि हे दोघं जॉईंट झाल्यानंतर हे दोघं पण पार्ट बघायचे, हे काही खालीवर आहे का, काही कमी जास्त आहे का. तर जो खालीवर असेल ना, तर तो त्याला थोडासा नॉर्मल शेप देऊन त्याला आकार देऊन घ्यायचा. आणि मग आपल्याला बाही लावायची. आता बाही पण जोडताना काय करायचं, हे दोघं पण पार्ट सारखे आहे की नाही बघायचं. किंवा कधी कधी खाली वर पण असू शकतात. हे भाग थोडासा नॉर्मल खाली आहे हा भाग, तर हा मी कट करून घेणार आहे. म्हणजे हे पण दोघं पण पार्ट सारखे आहे की नाही बघायचं. आणि त्यानंतर हा खोल बाजू वरच्या साईडला घ्यायची, म्हणजे आपल्याला पुढच्या साईडला ही खोल बाजू टाकायची आहे. आणि बाहीला ही अशी डिझाईन बनवली मी, म्हणजे हे पॅच बनवून घेतला आधी, त्यानंतर हिची कॉपरमध्ये लेस टाकली आहे. आणि मग हे छोटे छोटे हुक्स बनवून घेतले, हुक्समधून नॉड बनवली आणि नॉडमध्ये असे छोटेसे असे मस्त लटकन बनवलेले. आता ही बाही पण जोडून झालेली आहे इथपर्यंत. मी असे सेंटर घेऊन बाही जोडते इथं. सेंटरचा पॉईंट घेतला की मग बाही जॉईन करते इथं. आणि आता हे खालीवर पण होणार नाही आणि बाही पण एकदम व्यवस्थित येते. तर आपण फिटिंग करू ब्लाऊजची, कमी पण येणार नाही. ही बघा किती छान फिटिंग आलेली आहे. इथं पण कुठेही कोणताही भाग कमी जास्त नाही आणि व्यवस्थित आलेली आहे. उरलेला भाग मी कट करून टाकते आता. आता हे ते ब्लाऊज तयार झालं आहे. आता मी हळदीचं आंघोळीची साडी होती ही, तर ही अशी बारीक नेटमध्ये साडी होती, तर हिचं पण ब्लाऊज तयार करते. आता हे ब्लाऊज कसं तयार करायचं आहे, तर आपलं जे पानगळा टाकला आहे बॅक साईडला आणि फ्रिलबाई बनवायची आहे सिंगल लेअरमध्ये, कारण डबल लेअरला कपडा जास्त लागतो. अजून छोटासा अजून कपडा जर असता तर डबल लेअर पण स्लीव्स तयार झाली असती. आणि मग तिने अशी स्लीव्स तयार करायला सांगितली होती. बाकी सर्व ब्लाऊज तयार करून घेतलं. आणि हा जो कपडा आहे ना, ते याला मी साईडने पिको करून घेतला. पिको केला की मग पिकोनी ना छान अशी फिनिशिंग येते. आणि जो कपड्याला मी मस्त छान अशा प्लेट्स मारून घेतले. प्लेट्स मारल्या की असं मस्त आपोआप गोलसर आकार तयार होतो आणि एकदम सोपं आहे. आणि हे जे प्लेट्स मारल्यानंतर बाहीचा सेंटर काढला आणि सेंटर काढून त्याला मध्ये कट मारून घेतला. आणि हा जो कपडा बनवला आहे ना, याला पण मध्ये सेंटर काढून याला पण कट मारून घेतला. आणि दोघं पण कट एकावर एक ठेवून मग बाहीला जॉईन करून घेतले आधी हे. आणि त्यानंतर मग मी आता बाही जोडून घेणार आहे.
कारण की ना आपण काय करतो, हे टोक तर ते टोक बाही लावण्याचा प्रयत्न जर केला तर अशी मागे पुढे होते बाही. मग त्यामुळे सेंटर घेऊन ह्याच ब्लाऊजची नाही तर असं कुठलाही ब्लाऊज जोडताना शोल्डरमध्ये आपल्या ब्लाऊजला जोडताना आहे ना, तर बाहीचा पार्ट जो आहे ना, बाहीचा पार्ट जो आहे ना, तर तो आपण सेंटरमध्ये लावून घ्यायचा. आणि सेंटरमध्ये लावल्यानंतर आहे ना, मग व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये बाही येते. आणि लावताना पण घातल्यानंतर पण ब्लाऊज असं मागे पुढे होत नाही. कधी कधी काय होतं, मागचा भाग पुढे आणि पुढचा भाग मागे असं थोडंसं ब्लाऊज सरकल्या जातं. जर सेंटर घेऊन जर आपण जर बाही लावली तर एकदम व्यवस्थित येते त्याची बाही. तर आता ते पण असं जोडून झालं आहे. आता मी ह्या प्लेट्स कशा टाकते ते सांगते. ज्यांना माहिती आहे ना, तर त्यांना कळेल ह्या प्लेट्स कशा टाकायच्या. पण ज्या नवीन शिवणार असतात त्यांना ब्लाऊज शिवायचे, तर माझे जे कस्टमर आहे ना, ज्या मुलींनी क्लास केलेला आहे ना, तर त्या पण असे बरेचशे वेळेस सांगतात की ताई ब्लाऊज आम्हाला पूर्णपणे शिवायचं असतं, तर तुम्ही मला पूर्ण व्हिडिओ असं जवळून दाखवत जा. म्हणून त्यांच्यासाठी मी ही एक अशी टिप मारून घेतली आहे आणि त्यांना दाखवण्यासाठी. काही डिझाईन बनवताना कुठलीही वेगळी काही डिझाईन जर बनवायची असेल ना, तर खूप डोळ्यात तेल घालून बसावं लागतं. इकडे तिकडे अजिबात टिप जाऊ द्यावा नाही लागत. त्यावेळेसच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. आणि फिनिशिंग छान आली का मग ब्लाऊजचा लूक कळतो आपल्याला. त्यामुळे ब्लाऊज ही डिझायनर ब्लाऊज शिवताना खूप काळजी घ्यायला लागते. तर आता हे पण झाले माझे ब्लाऊज तयार. आता दोघं पण हळदीचे झाले. अजून घागऱ्यावरचे एक ब्लाऊज राहिलेले, मी ते पण दाखवेल मी तुम्हाला ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. झालं आहे बघा आपलं फायनल लुक. नवरीचं हळदीचं ब्लाऊज तयार झालं आहे. तर हे बघा, ही अशी फ्रिल बनवली मी. आणि ही जी लेस आहे ना, ही आतमध्ये टाकलेली आहे. आणि असा हा आपला प्रिन्स कट ब्लाऊज तयार झाला आहे. खूप छान आला आहे, मस्त. नेटचा कपडा असा बारीक नेट असल्यामुळे ना छान लुक आला आहे ब्लाऊजला. आणि बघा, ही पण फ्रिल जी आहे ना, तर हा जर कपडा जर असा मऊ जर राहिला तर पूर्ण अशी खाली पडते. तर हा कपडा जो आहे ना नेटमध्ये थोडा कडक असल्यामुळे त्याला जी फिनिशिंग आपल्याला जशी पाहिजे होती ना तशी आली आहे. तर बॅक साईड पण दाखवते मी तुम्हाला. कसं एकदम साधं सिंपल टाकलं आहे. एक लेस टाकलेली आहे, पानगळ्याचा आकार घेतला आहे, हा पॅच असा घेतला आहे इथं सेंटरला. आणि अशी बघा, खूप सुंदर आला आहे हा लुक. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.